नमस्कार. अ, पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवादी गुण बघितले. आता गुरुवादी गुण एकूण 20 असतात हे आपण सगळं बघितलं. गुरुवादी गुण कसा असतो, त्याचं महाभूताधिक्य काय आहे, त्याचं दोषांवर कार्य काय, ते मुख्य कर्म काय आहेत, त्याची अन्य कर्म काय आहेत आणि अशी द्रव्य कोणती कोणती असतात ह्याचा आपण सविस्तर विचार यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर असं आढळतं आपल्याला की ग्रंथांमध्ये अनेक गोष्टी ह्या 20 गुणांशिवाय उल्लेख केलेल्या आहेत गुणांच्याच कॅटेगरीमध्ये. पण त्याला वाग्भटांनी ह्या गुरुवादी गुणांमध्ये घेतलेलं नाही 20 गुणांमध्ये. त्याचं कारण असं आहे की जरी यांना वेगळं अस्तित्व असलं तरी आपण कुठल्या ना कुठल्या प्रकाराने ह्या गुणांना त्या 20च गुरुवादी गुणांमध्ये किंवा इतर गुणांमध्ये आपण त्यांना इन्क्लूड करू शकतो. म्हणून कदाचित त्यांना ह्या 20 गुरुवादी गुणांमध्ये इन्क्लूड करून घेतलेलं नाही. पण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून हे गुण आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात, कारण व्यवहार करताना हे आपल्याला कायम संहितेमध्ये आढळतात. त्यामुळे आपण ह्याच्याविषयी थोडक्यात थोडं बघितलं पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये विकासी आलं, सुगंध आलं, व्यवायी आलं, दुर्गंध आलं, आशुकारी आलं, शुष्क, परुष, दारुण, चल, कर्कश, स्त्यान इत्यादी असे अनेक गुण आलेले आहेत की जे ह्या गुरुवादी गुणांपेक्षा वेगळे वर्णन करून घेतलेले आहेत. तर त्या एकेकाचा आपण विचार करूया. व्यवायी देहम अखिलम व्याप्यम पाकाय कल्पते. व्यवायी म्हणजे काय तर अखिलम देहम व्याप्यम पाकाय कल्पते, जे लगेचच्या लगेच संपूर्ण शरीरामध्ये पसरतं, नंतर पचनाला सुरुवात करतं. त्यामुळे अशा द्रव्याला आपण व्यवायी द्रव्य असं म्हणतो. म्हणजे बरीचशी जी विषद्रव्ये आहेत ही सगळी व्यवायी गुणाची विषद्रव्ये आहेत. परंतु हा जो पसरण्याचा गुण आहे हा गुण सरगुणासारखाच आहे आणि त्यामुळे आपण ह्याला सरगुणामध्ये इन्क्लूड करू शकतो किंवा असंही म्हणू शकतो की सरगुणाची अत्युच्च अवस्था म्हणजे व्यवायी गुण आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर येतो विकाशी गुण. विकशन धातून संधिबंधान विमुच्यती. धातूंचं विकसन करून म्हणजे शिथिल करून संधिबंध मोकळे करतो असा जो गुण असतो तो विकासी गुण असतो. विशेष करून सुपारी वगैरे ह्या अशा प्रकारच्या द्रव्यांमध्ये हा गुण आढळून येतो. तर धातूंचा बंध नाहीसा करणारा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी वेळेला तीक्ष्ण गुण जो असतो, ह्या तीक्ष्ण गुणाचं जे काम आहे त्याच गुणाच्या कामासारखं हे आहे. त्यामुळे तीक्ष्ण गुणाचा जो प्रकर्ष आहे म्हणजे अत्युच्च अवस्था आहे त्याला आपण विकासी गुणाशी कम्पेअर करू शकतो. त्याच्यानंतर आशुकारी तथा आशुत्वाद धातूभिही अंबसी तैलावात. लगेचच्या लगेच पसरतं आशुकाली. पाण्यात जसं तेल पसरतं त्याच पद्धतीने हा लगेच पसरणं हाही सरगुणासारखाच आहे गुण. त्यामुळे त्याचाही आपण सरगुणामध्ये इन्क्लूड करू शकतो त्यालाही. त्याचबरोबर सुगंध आणि दुर्गंध म्हणजे सुगंध कोणता आणि दुर्गंध कोणता. जो रुची निर्माण करणारा तो सुगंध आणि तो रुचीच्या विरुद्ध असेल त्याला दुर्गंध. हा गंधगुणामध्येच इन्क्लूड होतो ॲक्च्युली. जो पृथ्वी महाभूताचा गुण आहे गुरुवादी गुणांमध्ये नाही, पण व्यवहारामध्ये भरपूर वेळा वापरला जातो म्हणून आपण त्याला सुगंध असं म्हणतो. आणि तो कशामुळे असतो तर सुखद सूक्ष्म रोचन मृदू अशा द्रव्यांचा गुण असतो तो सुगंध असतो, वाळा वगैरे. आणि जो तीव्र असतो वगैरे असा जो गुण असतो त्याला आपण जो उल्हास अरुची असं उलटी आल्यासारखं वाटणं वगैरे किळस निर्माण करतो त्याला आपण दुर्गंध म्हणतो. आता सुगंध दुर्गंध बऱ्यापैकी वेळेला आवडीवर अवलंबून असतो. त्यामुळे रोचन हा शब्द ह्यातला महत्त्वाचा शब्द आहे. त्याच्यानंतर शुष्क म्हणजे कोरडा द्रव्य हे आपल्याला वृक्ष वगैरे ह्याच गुणांमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो किंवा खरं ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्यामुळे त्याचाच गुणाचा अंतर्भाव ह्याच्यामध्ये केलेला आहे. परुष म्हणजे शुष्काच्याही पुढची अवस्था जी असते त्याच अवस्थेला आपण परुष असं म्हणतो. त्याच्यानंतर दारुण म्हणजे चलगुण जो असतो तोच जास्त प्रमाणात जर दिसला तर त्याला आपण दारुण असं म्हणतो. किंवा कधी कधी तो कठीण ह्या गुणासाठी सुद्धा आपल्याला कठीण या शब्दासाठी सुद्धा दारुण हा शब्द समानार्थी वापरला जातो. अतिशय कठीण झालं असेल तरी दारुण. किंवा चलगुण जरी जास्त प्रमाणात म्हणजे वायूच्या गुणांमध्ये दारुण हा गुण आलेला आहे.
त्याच्यानंतर चल आणि सर हे गुण जवळपास सारखेच आहेत. जलाच्या आधिक्याने आपण सरगुण बघताना सुद्धा बघितलेलं आहे. जलाच्या आधिक्याने सरत्व येतं आणि वायूच्या आधिक्याने चलत्व येतं. त्यामुळे आपल्याला सर हा अनुलोमक आहे आणि चल हा प्रेरक आहे, गती देणारा आहे. बाकी सर्व एकसारखंच आहे त्याच्यामध्ये. कर्कश हा जो गुण आहे हा सुश्रुत आणि श्लेष्ण जे आहे ह्या गुणाच्या विपरीत गुणाचं सांगितलं आहे, पण तो खरं ह्या गुणाशी समानार्थीच असा आहे. आणि स्त्यान हा जो गुण आहे हा स्त्यान गुण जो आहे हा पिच्छिल गुणाच्या समान जाणाराच गुण आहे. चिकटपणा अशा पद्धतीने दोन गोष्टी बोटांमध्ये घेतल्यानंतर जो चिकटपणा आपल्याला जाणवतो तो जो चिकटपणा आहे तो हाच आहे. त्यामुळे हे जे सगळे गुण आहेत हे जरी यांचा उल्लेख वेगळा आला असला तरीसुद्धा त्यांना आपण ह्या विंशती गुरुवदी गुणांमध्येच आपण त्यांना इन्क्लूड करू शकतो. आता हे जे विंशती गुरुवादी गुण आहेत त्याच्यातले काही महत्त्वाचे जे गुण आहेत ज्याच्या थ्रू मॅक्झिमम वेळेला काम झालेलं आढळतं त्यांना काही वेळेला कर्मण्य गुण असं म्हटलं जातं. आता कर्मण्य गुण म्हणजे काय? जे काम करण्यासाठी कारणीभूत ठरतात. आता सगळेच गुण ॲक्च्युली काम करण्यासाठी कारणीभूत ठरतात, पण काही महत्त्वाचे जे गुण आहेत ज्यांचा व्यवहार जास्त प्रमाणात केला जातो म्हणजे प्रॅक्टिकली वापरताना जास्त प्रमाणात आढळतात त्यांना कर्मण्य गुण असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कुठले आहेत तर ते शीत, उष्ण, स्निग्ध, रुक्ष, विशद, पिच्छिल, गुरु, लघु, मधु आणि मृदू आणि तीक्ष्ण हे जे गुण आहेत हे प्रॅक्टिकली आपल्याला चिकित्सा करताना द्रव्यांचा विचार करताना आपण ह्यांना जास्त प्रमाणात काउंट करतो किंवा हे गुण असतील तर ह्या गुणांचा प्रामुख्याने विचार केला जातो कर्म ठरवण्यासाठी की हे द्रव्य काय कर्म करेल, म्हणून ह्यांना कर्मण्य गुण असं म्हटलेलं आहे. आणि ह्याचाच व्यवहार जास्त होत असल्यामुळे शरीरात राहिल्यामुळं नंतर काय काम करतील आपण अष्टांग हृदयामध्ये बघितलं आहे की अष्टविध विलीयवाद जो आहे त्याच्यामध्ये जे गुण शरीरात राहून जास्त प्रमाणात काम करतात म्हणून त्या 8 गुणांना वीर्य अशी संज्ञा अष्टविध विलीयवादामध्ये दिली आहे. तर हे कर्मण्य गुण आणि वीर्याचे असणारे गुण जवळपास सारखे आहेत, फक्त त्यातला विशद आणि पिच्छिल सोडला तर बाकीचे सगळे जे गुण आहेत ते 8 गुण जे आहेत त्यांना वीर्य असं म्हटलेलं आहे, कारण मॅक्झिमम प्रमाणात ते आपल्याला वापरले जातात. तर तेच शीत, उष्ण, स्निग्ध, वृक्ष, गुरु, लघु, मृदू आणि तीक्ष्ण ह्या ज्या 4 जोड्या आहेत या 4 जोड्यांनाच म्हणजे 8 गुणांना वीर्य अशी संज्ञा इथे दिलेली आहे. हा इथपर्यंतचा जो विचार आहे हा गुरुवादी गुणांसाठीचा आहे आणि प्रॅक्टिकली हा जास्त प्रमाणात वापरला जाणारे गुण आहेत की द्रव्याचा गुण ठरवताना, द्रव्याचा अभ्यास करताना, द्रव्य काय काम करेल हे ठरवताना कुठलं कर्म कुठल्या गुण असणाऱ्या द्रव्याने जास्त प्रमाणात होतं याचा विचार करताना आपल्याला ह्या गुरुवादी गुणांचाच जास्त विचार करावा लागतो. वैशेषिक गुण जे आहेत, विषयांचे गुण जे आहेत त्यांचा विचार करण्यापेक्षा ह्या गुणांचा जास्त विचार करावा लागतो. त्यामुळे ह्या 41 गुणांपैकी हे गुण फार महत्त्वाचे गुण आहेत. पण ह्या गुणांमध्येही आपल्याला कंपॅरिझन करावं लागतं. म्हणजे आता उदाहरणार्थ श्रीखंड गुरु आहे असं आपण म्हणतो आणि दूध ही गुरु आहे असं म्हणतो आपण पचायला. तर कधी होईल हे असं की आपण व्यवहारामध्ये वापरताना की कुठला गुरुद्रव्य आपल्याला जास्त उपयोगाचा आहे आणि कुठला बृहन करण्यासाठी जो गुरुगुण अपेक्षित आहे तो दुधामध्येही आहे आणि श्रीखंडामध्येही आहे, पण श्रीखंडातला गुरुगुण हा जास्त प्रमाणात आहे आणि दुधामधला गुरुगुण हा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे अग्नीचा विचार करताना आपल्याला पचायला सोपं गुरुगुणाचं असूनसुद्धा दूध पडू शकतं श्रीखंडापेक्षा, पण श्रीखंड मात्र पचायला जड पडू शकतं. तर आपल्याला ह्या तरतमता बघणे, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे बघणे, ह्यासाठी म्हणून हे गुरुवादी गुण जरी असले तरी त्यांना प्रॅक्टिकली कसं उपयोगात आणायचं ह्यांचा विचार करण्यासाठी इतर काही गुणांचा आपल्याला विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये पर म्हणजे श्रेष्ठ, कनिष्ठ अशा पद्धतीने विचार करावा लागतो. म्हणून ह्याच्या पुढचा जो गुणांची कॅटेगरी केली आहे त्याला पराधी गुण असं म्हटलं आहे आणि त्यांचा आपण विचार करणारच आहोत.
तर त्यांनाच आपण चिकित्सेचे सिद्धी उपाय असंही म्हटलेलं आहे. परत्व युक्ती, संख्या, संयोग, विभाग, पृथकत्व, परिणाम, संस्कार आणि अभ्यास, हे जे आहेत ह्यांना आपण परादिगुण असं म्हणतो. ह्यांचा आपल्याला ह्या गुरुवादी गुण किंवा इतर सर्व गुणांचा आपण चिकित्सेमध्ये कसा वापर करणार आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला उपयोग करता येतो. आपला एक मुद्दा राहिला की न्यायवैशेषिकत्व, जे गुरुवादी गुण आहेत त्यांचा गुरुवादी गुणांपैकी 3 गुणांचा उल्लेख न्यायवैशेषिकांनी त्यांच्या गुणांमध्ये सुद्धा केलेला आहे. ते कुठले, तर गुरुत्व, द्रवत्व आणि स्नेह. आता आपले जे गुरुवादी गुण जे आहेत त्याच्यामधले हे जे 3 गुण आहेत त्यांच्या व्याख्या आणि ह्यांच्या व्याख्या जरा वेगळ्या आहेत. आपल्या ज्या व्याख्या आहेत ह्या शरीराशी संबंधित व्याख्या आहेत की शरीरात गेल्यानंतर ते काय काम करतं त्याच्यानुसार आपण त्या गुणांची व्याख्या केली आहे. पण इथले जे आहेत हे बऱ्यापैकी फिजिक्स रिलेटेड बऱ्यापैकी आहेत, म्हणजे भौतिक गुणांशी संबंधित न्यायवैशेषिक गुण आहेत. त्यातला पहिला गुण बघूया, गुरुत्व. गुरुत्व म्हणजे आद्यपतन समवायी कारणम, म्हणजे पडण्यासाठी पहिलं जे कारण ठरतं त्याला गुरुत्व म्हणतं. म्हणजे जे ॲपल वरनं पडलं आणि त्यावेळेला गुरुत्वाचा शोध लागला असं जे म्हटलं जातं. तर आपण हा विचार फार पूर्वी आपल्या ग्रंथकारांनी केलेला आहे की आद्य पतन समवायी कारणम गुरुत्वम. म्हणजे माझा राहिला आहे हा तिथे नोट्समध्ये, आद्यपतन असमवायी कारणम गुरुत्वम. जे पतनक्रियेला सुरुवात होण्यासाठी जे कारणीभूत ठरतो तो गुण म्हणजे गुरुत्व. हा कुठल्या महाभूतांच्या कारणीभूत आहे, तर पृथ्वी आणि जल ह्या महाभूताच्या अंगीभूत आहे हा गुण. तर एकदा पडल्यानंतर मग वेग निर्माण होतो, पण सुरुवात होण्यासाठी जे काही लागतं त्याला गुरुत्व असं म्हणतो. की पडण्यासाठी पहिल्यांदा जे कारणीभूत ठरतं तो गुरुत्व आहे. द्रवत्व आद्य संदन समवायी कारणम. दोघांनाही म्हणजे पातळ जे द्रव असतात त्यांना वाहण्यासाठी पहिलं कारणीभूत जे काही ठरतं त्याला द्रवत्व असं म्हटलं जातं. आद्य संदन वाहण्यासाठी पहिलं जे महत्त्वाचं कारण ठरतं असमवायी कारणम. मी तिथे स्पेस घेतल्यामुळे ते चुकलं आहे, तिथे असमवायी हवं, ते समवायी नाही. तर आद्यपतनासाठी जे करायचं आहे त्याला आपण आद्यपतन म्हणजे पडण्यासाठी पहिलं जे कारण होतं ते गुरुत्व, आणि आद्य संदन म्हणजे काय, तर वाहण्यासाठी पहिलं जे कारण होतं त्याला द्रवत्व असं म्हणावं. तर ह्या द्रवत्वाचे 2 प्रकार आहेत, एक सांसिद्धिक द्रवत्व आणि नैमित्तिक द्रवत्व. सांसिद्धिक द्रवत्व म्हणजे काय, तर जे पहिल्यापासूनच नॉर्मली स्वाभाविकतः ज्याच्यामध्ये द्रवत्वच असतं असं जो आहे त्याला सांसिद्धिक द्रवत्व म्हणायचं. पाण्याच्या ठिकाणी हा नॉर्मली असतो. पण नैमित्तिक द्रवत्व आपण ॲक्च्युली पृथ्वी आणि ते जे महाभूताच्या बाबतीत बघताना बघितलेलं की त्यांच्यामध्ये नैमित्तिक द्रवत्व आहे. म्हणजे आता एखादा धातू आहे तो आपण पातळ करू शकतो तापवून, त्यावेळेला तात्पुरत्या स्वरूपाचा त्याच्यामध्ये द्रवत्व हा गुण येतो, वाहण्याचा गुण येतो. तसंच पृथ्वी महाभूत प्रधान द्रव्यांनासुद्धा तापवून आपण द्रव पदार्थामध्ये कन्वर्ट करू शकतो. तर हे जे आहे, पण ते थंड झाले की परत घन होतात. त्यामुळे जे धातूंच्या बाबतीत गरम केल्यानंतर लालसरपणा येतो आणि त्याच्यानंतर ते वाहल्यासारखे दिसतात, हे नैमित्तिक द्रवत्व धातूंच्या ठिकाणचं. आणि इतर पृथ्वी महाभूत प्रधान जी द्रव्य आहेत आणि त्याला तापवल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाचं जे द्रवत्व येतं त्याला नैमित्तिक द्रवत्व असं आपण म्हणतो. हे गुरुत्व आणि द्रवत्व हे 2 गुण झाले. आणि त्याच्यानंतर स्नेह ह्या गुणाचा सुद्धा न्यायवैशेषिकांनी उल्लेख केलेला आहे. तर स्नेह म्हणजे काय, तर चूर्णादी पिंडीभाव हेतू स्नेह. हा चूर्ण ह्यांना पिंडीभाव एकत्रित करून ठेवतात. आपण पीठ मळताना पीठाला एकत्रित बांधून ठेवणारा जो कारणीभूत गुण असतो तो म्हणजे स्नेह म्हणजे एकत्र बांधून ठेवणे. आणि हा कुठल्या महाभूतावर राहतो, तर जल
जलमहाभूतावरच राहतो. कुठल्याही गोष्टीला जे चूर्णासारखी जी गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कुठलं महाभूत गरजेचं असतं, तर जलमहाभूत गरजेचं असतं. आणि ते जलमहाभूत ज्या गुणाने ह्या द्रव्यांना एकत्रित बांधून ठेवतं त्याला आपण स्नेह असं म्हणतो. द्रवगुणाने बांधून ठेवलं जात नाही. त्या जलमहाभूतातल्या द्रवमहाभूताने वाहिलं जातं आणि ज्या गुणामुळे बांधून ठेवलं जातं त्याला स्नेह असं म्हणायचं. त्यामुळे नॉन-स्टिकी ऑइल हा काही ऑइलचा प्रकारच नव्हे. ऑइल हे स्टिकीचंच असलं पाहिजे, त्याला चिकटपणा असलाच पाहिजे की ज्याच्यामुळे ते बांधून ठेवू शकेल. ज्याचा चिकटपणा कमी केलेला आहे ते नॉन-स्टिकी होऊन जातं. त्यामुळे त्याचा तेलाचा तेलपणाच कमी केलेला असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला स्नेह हा गुण अतिशय महत्त्वाचा गुण आहे की जेणेकरून आपल्याला शरीरात तेल दिल्यानंतर काय करणं अपेक्षित आहे, तर शरीरात तेल गेल्यानंतर त्याने बांधून ठेवणं अपेक्षित आहे. तेच बांधून ठेवण्याचं काम हे स्नेह या गुणामार्फत केलं जातं. तर इथपर्यंत जे आहे, इथपर्यंत आपले न्यायवैशेषिकोक्त गुण झालेले आहेत, गुरुवादी गुण. आणि ह्या अगोदर आपण 20 गुरुवादी गुण बघितले, त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे गुरु वगैरे अगदी गुण आहेत ते बघितले. आता आपण ह्याच्या पुढचे जे आहेत महत्त्वाचे ते म्हणजे परादी गुण. चिकित्सेचे सिद्धी उपाय म्हणून ज्यांना चरकाचार्यांनी म्हटलेलं आहे की चिकित्सा करण्यासाठी नुसते गुरुवादी गुण माहीत असणं अपेक्षित नाही, तर त्या गुणांचा वापर कसा करता आला पाहिजे हेही कळणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या गुणांमधला तरतमता, त्या गुणांमधला वापर करण्यासाठी योजना करणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गुणांचा वापर करून संस्कार घडवून आणणे, त्या शरीरात गेल्यानंतर त्याचा अभ्यास करून आणणे, शरीराशी त्याचा संयोग करणे, शरीराशी त्या गुणांचा विभाग करणे, ते वेगळेपणा ओळखणे की हा गुण आहे, तो गुण आहे, म्हणजे हा उष्ण गुण आहे आणि तो शीतगुण आहे, हे वेगळेपणा ओळखणे. किती मात्रेत हे गुण आहेत आपल्या शरीरामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये गुरुगुण भरपूर वाढलेला आहे, ह्याच्यामध्ये लघुगुण वाढलेला आहे, हे कफदोष एवढ्या प्रमाणात आहे, कफदोष तेवढ्या प्रमाणात आहे, तर परिमाण ओळखणे. आता ह्या परादी गुणांना चिकित्सेचे सिद्धी उपाय असं का म्हटलं हे तुमच्या लक्षात येईल की एखाद्या गोष्टीचं परिमाण कळल्याशिवाय आपल्याला त्याची चिकित्सा करता येत नाही. चिकित्सा करण्यासाठी युक्ती वापरणं गरजेचं आहे. युक्ती वापरताना मग कुठला गुण जास्त श्रेष्ठ आहे, शरीरासाठी कुठला गुण कनिष्ठ आहे हे ओळखणं गरजेचं आहे. ते किती प्रमाणात वापरणं ह्याच्यासाठी परिमाण आणि संख्या ह्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर त्याचा शरीराशी संयोग कशा प्रकाराने होईल तो संयोग करणं गरजेचं आहे किंवा विभाग करणं गरजेचं आहे. आणि संयोग आणि विभाग होण्यासाठी त्या द्रव्यांवर संस्कार आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी केल्याशिवाय गुरुवादी गुणांचा आपल्याला चिकित्सेमध्ये योग्य पद्धतीने वापरच करता येत नाही. म्हणून ह्या गुणांना आपल्याला चिकित्सेचे सिद्धी उपाय असं म्हटलेलं आहे. त्यामुळे परत्व, अपरत्व, युक्ती, संख्या, संयोग, विभाग, पृथकत्व, परिमाण, संस्कार आणि अभ्यास हे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर चिकित्सेसाठी अतिशय महत्त्वाचे अननोईंगली वापरले जाणारे, म्हणजे आपण म्हणतो की ज्या वेळेला वाताचं शमन करायचं आहे त्यावेळेला स्नेह, गुरु अशा पद्धतीचं औषधं असणं गरजेचं आहे. पण स्नेह आणि गुरु अशी औषधं निवडणं, त्यांचा शरीराशी संयोग कशा पद्धतीने येईल हे बघणं, ते किती प्रमाणात घ्यायचं, काय प्रमाणात घ्यायचं ह्याचा विचार आपण अननोईंगली करतच असतो. त्याच्याशिवाय आपण त्याची चिकित्साच करत नाही. पण म्हणताना मात्र आपण श्रेय कोणाला देत असतो, तर गुरु आदी ह्या गुणांना देत असतो. तर गुरुगुण अति जास्त प्रमाणात केला तरीसुद्धा शरीरात आपल्याला व्याधीचं शमन करता येत नाही, ते अपचन वगैरे करू शकतं. गरजेपेक्षा कमी प्रमाणात स्नेह वापरला तर वृक्षता जाणार नाही आहे. त्यामुळे त्या गुरुवादी गुणांचा आपल्याला चिकित्सेमध्ये वापर करावाच लागणार आहे, पण तो परादी गुणांच्या शिवाय आपण करू शकत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांना चिकित्सेचे सिद्धी उपाय असं म्हटलेलं आहे की चिकित्सा व्यवस्थित सिद्ध होण्यासाठी आपल्याला ह्या गुणांचा विचार करणं गरजेचंच असतं. त्यामुळे याच्यानंतर आपण परादी गुणांचा विचार करूया. चरक सूत्रसंहिता 26मध्ये आपल्याला हे सगळे परादी गुण सांगितले आहेत की परत्व युक्तिश्च संख्या संयोग एवच विभागश्च पृथकत्वंच परिमाणम
गुणानाम अथापि च संस्कारो अभ्यास इति येते गुणः प्रोक्तो परादयः, की हे परादी गुण आहेत. चिकित्सा सफल होण्यासाठी आपल्याला ह्या परादी गुणांचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे, असं चरकाचार्यांनी तिथे सांगितलेलं आहे. तर आपण एकेकाचा विचार करत जाऊया. तर पर आणि अपर ह्या दोन जे गुण आहेत ह्यांचा आपल्याला एकत्रित विचार करावा लागतो, कारण श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे कंपॅरेटिव्ह गुण आहेत. त्यामुळे आपल्याला ह्यांचा एकत्रच विचार बऱ्यापैकी करावा लागतो. तर पर अपर व्यवहार साधारण कारणे परापरत्व, श्रेष्ठ कनिष्ठ असं ज्या वेळेला, आता ही व्याख्या मात्र जी आहे ही न्यायवैशेषिकांची व्याख्या आहे. त्यामुळे या व्याख्येचा विचार करताना थोडंसं आपल्याला शरीरापासून बाजूला जावं लागतं, कारण त्यांचे जे प्रकार सांगितलेले आहेत न्यायवैशेषिकांनी, त्यांनी बऱ्यापैकी न्यायवैशेषिकांचा आणि चरकांच्या गुणांमध्ये फरक असा आहे की चरकांनी शरीराचा विचार करून ह्या गुणांचं वर्णन केलेलं आहे आणि न्यायवैशेषिकांनी मात्र भौतिक गोष्टींचा विचार करून ह्या गुणांचं वर्णन केलं. त्यामुळे ह्यांच्या व्याख्या ज्या आहेत ह्या व्याख्या भौतिक गुणांशी रिलेटेड आहेत. आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पण आपण बघू. आता सध्या न्यायवैशेषिकांच्या पर्स्पेक्टिव्हने बघतोय आपण. पर अपर व्यवहार साधारण कारणे परापरत्वे. पर, आता यांच्या दृष्टिकोनातून पर हा दोन प्रकारचं पर असतं. पर आणि अपर ही त्यांनी केली आहे व्याख्या. तर ह्या पर आणि आता सध्या आपण पर अपरच असं म्हणूया, श्रेष्ठ कनिष्ठ. तर पर अपर ह्याचा व्यवहार करण्यासाठी ज्या गुणाची आपल्याला गरज असते ते पर आणि अपरत्व असं गुण आपण म्हणतोय त्याला. हा मात्र अपेक्षाबुद्धीने निर्माण होणारा आहे. अपेक्षाबुद्धीने म्हणजे हा कंपॅरेटिव्ह आहे. आपण पहिल्यांदा त्याचे प्रकार बघू, मग आपण त्या कंपॅरिझन कसं होतं ते. अपेक्षाबुद्धी म्हणजे कंपॅरेटिव्ह. तर ह्याचे जे दोन प्रकार केलेत त्यांनी, एक दिक्कृत अपरत्व आणि एक कालकृत परत्व आणि अपरत्व. जो लांब आणि जवळ अशा दृष्टिकोनातून पर आणि अपर, दिल्ली आपल्यापासून लांब आहे, मुंबई आपल्यापासून जवळ आहे. तर दिल्ली आपल्यापासून पर आहे आणि मुंबई आपल्यापासून अपर आहे असं म्हटलेलं आहे. आता लांब आणि जवळ अशा दृष्टिकोनातून पर आणि अपर असा जर अर्थ घेतला तर ते दिक्कृत परत्व होतं. आणि काल आणि कालाचा विचार करायला गेलं तर जर एखादा वयाने मोठा माणूस असेल तर तो आपल्यापेक्षा पर आहे, आणि वयाने लहान असणारा माणूस आहे किंवा आपल्या जवळ असणारा जरासाच मोठा आहे त्याला अपर असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे पण आता मी अपेक्षाबुद्धीचा विचार म्हणालो ना, तर एखादी व्यक्ती म्हणजे तुमचे आईवडील हे तुमच्यासाठी पर आहेत, पण तुमच्या आजोबांसाठी ते अपर आहेत. त्यामुळे तुम्ही कंपॅरिझन कोणाबरोबर करताय ह्याच्यावर ते पर आणि अपरत्व अवलंबून असतं. त्यामुळे हा विचार फार महत्त्वाचा आहे. म्हणून म्हणालं की निर्मिती, अपर आणि अपर ह्या गुणांच्या निर्मितीचं मुख्य कारण ही अपेक्षाबुद्धी आहे, की कंपॅरिझन तुम्ही कोणाबरोबर करताय आणि कोण करताय ह्याच्यावर ह्या गुणांचं अवलंबून असतं. त्यामुळे ह्यांच्या गुणांचं निर्मितीचं कारण हे अपेक्षाबुद्धी आहे. त्यामुळे दिक्कृत आणि कालकृत असं दोन प्रकार होतात. दिक म्हणजे दिशा, काल म्हणजे काल. तर दिशेच्या संबंधित जे कंपॅरिझन परापरत्व केलं जातं ते लांब आणि जवळ. जवळ म्हणजे अपर, लांब म्हणजे पर. आणि वयाच्या दृष्टिकोनातून म्हणजे कालाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलं तर जे जास्त मोठं आहे ते पर आणि जे कमी मोठं आहे ते अपर, किंवा आपल्यापेक्षा कमी मोठा आहे तो अपर, किंवा आपल्यापेक्षा लहान आहे तो अपर आणि आपल्यापेक्षा मोठा आहे तो पर. हे कंपॅरेटिव्ह आहे बऱ्यापैकी वेळेला. पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जे व्याख्या आहे त्याच्यामध्ये काय केलं तर श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा अर्थ आपण करतो. त्याचे परत्वम प्रधानत्वम अपरत्वम अप्रधानत्वम. जे प्रधान आहे त्याला आपण पर म्हणतो आणि जे अप्रधान आहे त्याला आपण अपर असं म्हणतो. म्हणजे आता उदाहरण सांगायचं झालं तर जी काही आहारीय द्रव्य आहेत तर त्याच्यामध्ये कुठलं उत्तम आहे. मूग हे शिंबी धान्यांमध्ये पर आहे, तर कुळीथ हे शिंबी धान्यांमध्ये अपर आहे. म्हणजे शिंबी धान्य हा जो धान्य वर्गाचा प्रकार आहे तो खाण्यासाठी मूग हे श्रेष्ठ आहेत आणि कुळीथ हे कनिष्ठ आहेत असं त्यातनं सांगायचं आहे. त्यामुळे पर अपर हा आपल्याला श्रेष्ठ कनिष्ठ अशा पद्धतीने आपण वापरतो.
तर हे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व कशावर राहतं, तर देशावर राहू शकतं. तर साधारण देश हा उत्तम आहे, अनुपदेश हा कनिष्ठ आहे. काल योग्य जो ऋतू आहे, हेमंत ऋतू आपल्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ आहे. वर्षा ऋतू वगैरे हे आपल्या दृष्टिकोनातून आजारी पडण्यासारखे असल्यामुळे कनिष्ठ आहेत, किंवा स्वतःच्या गुणांनी युक्त ऋतू आहेत हे श्रेष्ठ आहेत, पर आहेत. आणि स्वतःच्या गुणांनी युक्त नसणारे जे ऋतू आहेत ते कनिष्ठ आहेत. तसंच मान म्हणजे हे जास्त आहे, ते कमी आहे. पाक, वीर्य, रस या सगळ्यांच्या ठिकाणी परत्व आणि अपरत्व हे राहतं. आणि वृत्तीचा विचार करायला गेलं तर ते आपल्याला पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन ह्या सगळ्या महाभूतांच्या वर पर आणि अपर हे गुण राहतात. ह्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. तर श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व हे अतिशय फार महत्त्वाचं आहे. कारण प्रधान आणि अप्रधान आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींच्या ठिकाणी आपण ह्याचा विचार करावा लागतो. आपण चिकित्सेसाठी द्रव्य निवडताना ते श्रेष्ठ आहे का त्याच्यासाठी, की हे कनिष्ठ आहे, ह्याचा विचार करून आपल्याला त्याचा निवड करावी लागते. तर हे झाले पर आणि अपर, श्रेष्ठ आणि कनिष्ठ. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते युक्ती हे प्रमाण तुम्ही बघितलं तर त्याच प्रमाणासारखा हा गुण आहे, की युक्ती प्रमाणासारखा जो असणारा गुण आहे, म्हणजे युक्तिप्रमाण ज्या गुणाच्या आधाराने आपण वापरतो तो जो ते जे आहे तेच आहे हा युक्ती हा गुण. युक्तिश्च योजना यातू युज्यते, ज्या गुणाच्याद्वारे योजना केल्या जातात. वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेऊन आपण प्रकृती, देश, काल वगैरे इत्यादी जे सगळे घटक आहेत, ह्या सगळ्यांचा घटकांचा मात्रा, काल वगैरे ह्या सगळ्यांचा विचार करून आपण एखादी गोष्ट निवडतो, म्हणजे किंवा डायग्नोसिससाठी वापरतो. आपण एखाद्या गोष्टीचं निदान करताना हा हेतू आहे, हे लक्षण आहे, ह्या गोष्टीने याला बरं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टींवरनं आपण ठरवतो की हा अमुक व्याधी असणार आहे. तर त्यामुळे अनेक गोष्टींचा एकत्रित विचार करून आपण एक युक्ती करतो की हा अमुक डिसीज आहे आणि त्याचा हा अमुक पॅटर्न आहे. म्हणजे वातामुळे निर्माण झालेला पांडू आहे किंवा कफामुळे निर्माण झालेला पांडू आहे, असं आपण डायग्नोसिस करतो. ही योजना आपण करतो. आता ज्या अर्थी पांडू आहे त्या अर्थी त्याला विरेचन केलं पाहिजे, म्हणून विरेचनासाठी वातज पांडू आहे तर मी अमुक एक औषध वापरेन, आणि दुसरा कफज पांडू आहे तर विरेचनासाठी मी अजून जरा तीक्ष्ण औषध वापरेन. ही जी योजना केली जाते, ही योजना ज्या गुणाच्या आधाराने केली जाते, ती जी योजना आहे ही योजना म्हणजेच युक्ती. तर ही जी योजना आहे ती विशेष करून मात्रा काल ह्याच्यावर अवलंबून असते. म्हणून त्याला म्हटलेलं आहे की मात्रा कालाश्रया ह्या युक्ती सिद्धी युक्तो प्रतिष्ठित हा, आणि ती सिद्धीसाठी कारणीभूत ठरते. म्हणजे चिकित्सा योग्य सिद्ध होण्यासाठी आपल्याला योजनाच करावी लागते आणि युक्तिपूर्वक योजना करावी लागते. आणि ही कशावर अवलंबून असते, तर प्रकृती, देश, काल इत्यादी प्रकृती वगैरे अनेक गोष्टींचा आपल्याला एकत्रित विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. त्यालाच युक्ती हा गुण म्हटलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो गुण येतो तो संख्या म्हणजे संख्या सात गणितम म्हणजे मोजणे. एकद्वादी व्यवहार हेतू संख्या हा 1, 2, 3, 4, 5 असा जो आपण व्यवहार करतो त्याला आपण संख्या असं म्हणतो. हे संख्या कुठल्या द्रव्यांवर आहे, तर प्रत्येक द्रव्यावर आपल्याला मोजता येतं. ज्याला अस्तित्व आहे त्याला मोजता येतं. त्यामुळे 9 सर्व द्रव्यांवर आपल्याला संख्या हे आहे. त्यामुळे कमीत कमी 1 ही तर संख्या असणारच आहे, त्याच्याशिवाय शक्यच नाही. त्यामुळे एकद्वादी व्यवहार हेतू संख्या. आणि कशावर असतं, वृत्ती काय आहे त्याची, वृत्ती म्हणजे तो गुण कशावर असतो. आपण प्रत्येक द्रव्याची गुणाची वृत्ती बघत आलो आहे, तर कुठल्या द्रव्यांवर तो राहतो. तर सर्वच्या सर्व 9 द्रव्य कोणती आहेत, तर पंचमहाभूत, मन, आत्मा, काल, दिशा ही जी आहेत ह्यांना आपण नवद्रव्य म्हणतो. ह्या 9 द्रव्यांवर संख्या हा गुण राहतो. ह्या संख्येचे प्रकार काय होतात, तर एकत्व आणि द्वित्वादी म्हणजे एक आणि द्विच्या पुढे. असं का केलं, तर एक हे एकच असतं आणि द्विवचन, उभयवचन म्हणजे 2 पासून पुढे ह्या अनेक ह्या कॅटेगरीतच जातं सगळं. त्यामुळे एकत्व आणि त्याच्यामागे हे अजून एक कारण आहे की एकत्व ही नित्य संख्या आहे.
मॅक्झिमम वेळेला म्हणजे ज्या 9 द्रव्यांवर एकत्व ही संख्या किंवा परमाणूंवर जी एकत्व ही संख्या राहते ही नित्य असते, कारण त्याचा नाश कधीही होणार नसतो. पण परमाणूंपासून ज्या वेळेला गोष्टी बनत राहतात, एकाचं द्विनुक होतो, त्रिनुक होतो, चतुर्मुख होतो, किंवा जेव्हा संयोग होऊन एकाच्या पुढे संख्या निर्माण व्हायला लागतात, म्हणजे एकसारख्या अनेक गोष्टी एकत्र आल्या की, पण हा संयोग कधी ना कधी तुटणार असतो, त्यामुळे हे अनित्य असतं. एक ही संख्या काही वेळेला ज्या नित्यद्रव्यांवर असणारी एक ही संख्या ही नेहमी नित्य असते, कारण त्याचा नित्यद्रव्यच ह्याचाच अर्थ नाश न होणार आहे, त्यामुळे त्यांचं एकत्व हे कधीच नाश न होणार आहे. पण या नित्यद्रव्यांपासून ज्या विकृती निर्माण झालेल्या आहेत त्या मात्र अनित्य आहेत, त्यामुळे त्यांच्यावर असणारी द्वित्वादी ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एकत्व ही जी त्यावरची गोष्ट आहे ती कधीही ना कधी नष्ट होणारीच आहे. अनित्य द्रव्यांवरची एकत्व ही गोष्ट अनित्य आहे. तसंच द्वित्व वगैरे हे नेहमीच विकृती स्वरूपात आहे, त्यामुळे ते द्वित्व वगैरे हे नेहमीच अनित्य असं आहे. त्यामुळे संख्या ह्याचा आपल्याला शरीरामध्ये आपण अनेक गोष्टींसाठी वापर करतोच, म्हणजे शारीरिक स्थानामध्ये विशेष करून संख्यांचा बऱ्यापैकी वापर आलेलाच आहे. त्याच्यावर प्रकारांचा आपण संख्या संप्राप्तीचा प्रकार आहे संख्या संप्राप्ती. मग संप्राप्ती कोणत्या आहेत, काय आहेत यांचा विचार करण्यासाठी आपण ह्या गुणाचा वापर करतोच. त्यामुळे आपल्याला चिकित्सेमध्येही भरपूर प्रमाणात वापर करावाच लागतो ह्या गुणाचा. त्याच्यानंतर हा एक गुण फार महत्त्वाचा आहे. संयोग हा जो पुढचा गुण आहे तोही फार महत्त्वाचा आहे, आणि तो आपल्याला समजला पाहिजे की चिकित्सेमध्ये चिकित्सा करताना ह्या गुणाशिवाय चिकित्सा होऊच शकत नाही. या बाकीच्या गुरुवादी गुणांचा जोपर्यंत शरीराच्या गोष्टींशी संयोग होत नाही तोपर्यंत चिकित्सा होऊच शकत नाही. त्यामुळे संयोग आणि कुठल्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी संयोग हा कारणीभूत असतोच. संयोगाशिवाय कुठल्याही गोष्टीची निर्मितीही होऊ शकत नाही. त्यामुळे संयोग हा भरपूर महत्त्वाचा गुण आहे. संयुक्त व्यवहार हेतू संयोग हा, दोन एकत्र गोष्ट येण्यासाठी जो गुण कारणीभूत ठरतो त्याला आपण संयोग असं म्हणतो. तर हा कशावर असतो, तर सर्व द्रव्यांवर आहे. जे कुठली नित्य वगैरे जे काही द्रव्य आहेत त्या सर्व द्रव्यांवर हा संयोग हा गुण राहतो. तर प्रत्येक गोष्टीचं द्रव्याच्या निर्मितीसाठी द्रव्य परमाणूंपासून निर्माण होणार आहे त्याच्या निर्मितीसाठी संयोगाची गरज असते. ते महाभूतं कुठली एकत्र आली आहेत त्या एकत्र येण्यावरच त्याचा कुठला गुण अवलंबून आहे हे ठरतं. ते द्रव्य कुठल्या गोष्टीशी संयुक्त होऊन कर्म करणार आहे, कशा प्रकाराने कर्म करणार आहे, त्यामुळे ह्याच्यावर कर्म करण्यासाठी संयोग निर्माण होण्यासाठी, गुण निर्माण होण्यासाठी, द्रव्य निर्माण होण्यासाठी, सगळ्यांच्या उत्पत्तीसाठी आपल्याला संयोग हा गुण गरजेचाच असतो. त्याच्याशिवाय आपल्याला संयोग म्हणजे कुठली गोष्ट निर्माणच होऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही दोन गोष्टी एकत्र आल्याशिवाय कुठली नवीन गोष्ट निर्माण होत नाही. त्यामुळे द्रव्य गुण कर्म ह्या सगळ्यांच्याच निर्मितीसाठी संयोग हा गुण कारणीभूत ठरतो. आता हा जो संयोग हा गुण आहे हा दोन प्रकारचा असतो. एक कर्मज संयोग आणि संयोगज संयोग. कर्मज संयोग म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची क्रिया झाली की मग त्याचा संयोग जो होतो त्याच्यामुळे, म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या जवळ गेली आणि त्याचा संबंध आला की संयोग होतो. त्यामुळे कुठली तरी क्रिया व्हायला लागते त्यावेळेला तो संयोग होतो. तर क्रियेमुळे होणारा जो संयोग असतो तो कर्मज संयोग असतो. मग त्याच्यामध्ये प्रकार असतो की एक कर्मज, उभय कर्मज आणि काही वेळेला सर्व कर्मज असा एक केला आहे त्याच्यामध्ये. तर चरकांनी विशेष करून केला, पण न्यायवैशेषिकांनी एक कर्मज आणि उभय कर्मज असे दोनच प्रकार केलेत. की एक कर्मज म्हणजे एक गोष्ट स्थिर असते, ती काही करत नाही, आणि दुसरी गोष्ट त्याच्याजवळ जाते, म्हणजे दुसरी गोष्टच फक्त क्रिया करते आणि त्या दुसऱ्या गोष्टीच्या क्रियेमुळे तो संयोग घडून येतो, म्हणून त्याला एक कर्मज म्हटलं आहे. आणि काही क्रिया अशा असतात ज्या ठिकाणी दोन्ही गोष्टी ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात आणि मग संयोग होतो, त्याला आपल्याला उभय कर्मज असं म्हणतो.
अजून एक प्रकार केला आहे की अभिघातज आणि नोदन अशा प्रकाराने केलं आहे. तर ह्याच्यामध्ये जो शब्द निर्माण करणारा आहे तो अभिघातज आहे, आणि जो नाद निर्माण करणारा, शब्दाला स्वरूपात निर्माण न करणारा जो आहे, शब्दाच्याच बाबतीत हे फक्त होतं. तर त्या शब्दाच्या प्रकारांमध्ये हे आपण बघितलेलं, तो अभिघातज आणि नोदन अशा प्रकाराने त्याचे एक संयोगाचा एक प्रकार केलेला आहे. आता हा जो संयोग दुसरा जो प्रकार आहे तो जरा समजून घ्या की काय आहे. तर कर्मज संयोग हा ह्याच्यामध्ये दोन द्रव्य कारणीभूत आहेत, कर्म केल्यामुळे होतो. पण संयोगज संयोगामध्ये एका संयोगामुळे दुसरा संयोग होतो, त्याला आपण संयोगज संयोग असं म्हणतो. त्यामुळे तो कर्मज संयोगावरच अवलंबून आहे. उदाहरणार्थ हाताचा वहीशी आलेला संबंध, असं ज्या वेळेला म्हणतो हात आपण वहीकडे नेला आणि वहीला पकडलं, हा संयोग झाला वहीशी आलेला हाताचा. पण त्याच वेळेला पूर्ण शरीराचाच वहीशी संयोग आला. त्यामुळे हा जो संयोग आहे हा हाताच्या वहीशी झालेल्या संयोगामुळे शरीराचा झालेला वहीशी संयोग आहे, म्हणून ह्याला संयोगज संयोग असं म्हणायचं. आता हा ॲक्च्युली तर्क जे आहे ह्याचा अर्थ ॲक्च्युली ज्यावेळेला हात वहीशी संयोग होणार आहे त्यावेळेला ऑब्वियसली शरीराचा हात हा शरीराचा पार्ट असल्यामुळे होणारच आहे. पण जास्त डिटेलमध्ये आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा विचार करतो, म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अक्षर वाचतो त्यावेळेला नेत्र ह्या इंद्रियाचा त्या विषयाशी, त्याचे शब्द ह्या पुस्तकातले शब्द ह्या विषयाशी संबंध आला. पण त्याच वेळेला नेत्र हे आत्म्याशी, इंद्रिय हे जे आहेत आत्म्याशी संबंधित असतात, त्यामुळे आत्म्यावर ज्ञान हा गुण निर्माण झाला. त्यामुळे नेत्र आणि विषय ह्या दोघांच्या संयोगामुळे आत्म्यावर तो गुण निर्माण झाला, म्हणून ह्याला संयोगज संयोग असं म्हणायचं. म्हणजे एका संयोगामुळे निर्माण झालेला दुसरा संयोग, त्याला आपण संयोगज संयोग असं म्हणतो. त्यामुळे मुख्य दोन प्रकार, कर्मज संयोग आणि संयोगज संयोग. कर्मज संयोगामध्ये कर्मामुळे निर्माण होणारा संयोग, त्याचे दोन प्रकार. एकच गोष्ट काम करत असताना दुसऱ्या गोष्टीशी होणारा संयोग त्याला एक कर्मज, आणि दोन्ही गोष्टी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होत असतात त्यावेळेला त्याला उभय कर्मज असं म्हणतो. आणि संयोगज संयोगाला पर्यायाने प्रकार नाही आहेत. संयोगामुळे निर्माण होणारा दुसरा संयोग म्हणजे संयोगज संयोग. चरकाचार्यांनी ह्या संयोगाचेच तीन प्रकार केलेत. एक कर्मज संयोग, द्वंद्व कर्मज संयोग आणि सर्व कर्मज संयोग. एक कर्मज एक गोष्ट ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होते आणि दुसरी गोष्ट पॅसिव्ह आहे, त्यावेळेला एक कर्मज संयोग. द्वंद्व कर्मज दोन गोष्टी पॅसिव्हली ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होतात, त्यावेळेला आपल्याला द्वंद्वज कर्मज असं म्हणतो. आणि सर्वच्या सर्व गोष्टी ज्या वेळेला एका ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होऊन काम करतात त्यावेळेला सर्व कर्मज संयोग असं म्हणतो आपण. संयोग हा जो संयोग होत असतो ह्याचा आपल्याला कुठे उपयोग होतो, तर जेव्हा चिकित्सा वगैरे करत असतो त्यावेळेलाच आहे. पण हा संयोग एखादी गोष्ट निर्माण होत असताना कशा पद्धतीने दिसतो आपल्याला, त्याच्यावर सुद्धा ते अवलंबून असतं की द्रव्य कसं निर्माण होणार आहे. त्यामुळे द्रव्य निर्माण होत असताना ते किंवा व्याधी निर्माण होत असताना दोष कशा पद्धतीने एकत्र येत आहेत, द्रव्य निर्माण होत असताना महाभूत कशा पद्धतीने एकत्र येत आहेत, त्या ह्याच्यावर ते द्रव्य कसं निर्माण होणार आहे हे अवलंबून असतं. त्यामुळे संयोगातल्या भेदामुळे आपल्याला जे एकमेकांना सपोर्टिव्ह गुणांच्या पद्धतीने जर द्रव्य एकत्र आली, प्राकृत जे जसं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आले, तर त्याला आपण प्रकृती समसमवाय असं म्हणतो. किंवा दोषसुद्धा एकत्र येताना ज्याप्रमाणे म्हणजे कफ वाढला तर वात आपल्या पण कमी होणार आहे, अशा पद्धतीचं जे एकमेकांना गुणांना सपोर्ट करत करत जे एकत्र येतात त्यांना आपण प्रकृती समसमवाय असं म्हणतो. पण हे एकमेकांच्या गुणांना नाकारून स्वतःचं अस्तित्व असं दाखवून ज्या वेळेला द्रव्य एकत्र येत असतात त्यावेळेला त्याला आपण विकृती विषम समवाय असं म्हणतो. त्यामुळे जर एखादं द्रव्य तयार होण्यासाठी विचित्र पद्धतीने द्रव्य एकत्र आली तर ती वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होतात. म्हणून काही वेळेला रसानुसार विलय नसतं, विलयानुसार विपाक नसतो, किंवा रसानुसार विपाक नसतो. हे जे दिसतं ते विकृती विषम समवायामुळे दिसतं. म्हणजे द्रव्य निर्माण होत असताना विकृत पद्धतीने निर्माण होत असतं.
त्यामुळे प्रकृती समसमवय आणि विकृती विषमसमवय हा आयुर्वेदातला त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि हा संयोग ज्या वेळेला नाश होतो, तो नाश कशामुळे होतो, तर विभाग ह्या गुणामुळे होतो. जो पुढचा आपला विभाग हा गुण येणार आहे. तर संयोग ह्या गुणाचा जो नाश आहे तो विभाग या गुणामुळे होतो. त्यामुळे संयोग झाल्याशिवाय विभाग काही वेळेला होऊ शकत नाही. ज्या वेळेला मात्र असं नाही, काही वेळेला सूक्ष्म विचार केला तर संयोगाशिवाय विभाग होऊ शकत नाही. बघूया आपण ते पुढच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे हा संयोग हा सुद्धा गुण अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्याशिवाय कुठल्याही गोष्टीची आपण निर्मिती समजू शकत नाही. संयोग कशा पद्धतीने झाला आहे त्याच्यावरच त्या द्रव्याचे गुण कसे आहेत हे अवलंबून असतं. आणि त्यामुळे चिकित्सेमध्येही कोणत्या पद्धतीने संयोग झाला पाहिजे हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्या पुढचा जो गुण येतो तो विभाग. त्यामुळे विभाग हा सुद्धा जो गुण आहे तो संयोगासारखाच आहे. तर ज्या वेळेला विभागाचा आपण विचार करतो त्यावेळेला त्याचा व्याख्याच तर्कसंग्रहामध्ये असे केली आहे की संयोग नाशको गुण हा विभाग हा म्हणजे संयोगाचा नाश करणारा जो गुण आहे त्यालाच विभाग असं म्हणायचं. आणि हा जो विभाग आहे हा विभाग सर्व द्रव्यांवर अस्तित्वात असतो संयोगाप्रमाणेच. आणि त्याची आयुर्वेदात जी व्याख्या केली आहे, विभागस्तु विभक्ती वियोग हा भागशो यहा. विभाग म्हणजे विभक्ती किंवा वियोग होणे, भागशः ग्रह किंवा त्याचा भागशः प्राप्ती करून घेणे, त्याचे प्रत्येक गोष्टीची डिवाईड करून त्याचे गुण ग्रहण करणे म्हणजे विभाग असं आहे. प्राप्ती म्हणजे संयोग आणि अप्राप्ती म्हणजे संयोगाचा अभाव. आणि संयोगाचा अभाव आणि त्यालाच कधीकधी विभाग असं आपण म्हणतो. त्याचे ह्याच्याप्रमाणेच संयोगाप्रमाणेच प्रकार आहेत. कर्मज विभाग आणि विभागजे विभाग. कर्मज विभाग म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून वेगळी होते त्यावेळेला क्रियेपासून विभाग या क्रियेमुळे निर्माण झालेला जो प्रकार आहे तो कर्मज. आणि मगाशी संयोगाचं जसं उदाहरण सांगितलं की बोट समजा तुटलं आणि हातापासून वेगळं झालं तर ते हातापासून झालेला बोटाचा विभाग आहे, पण त्याच वेळेला तो शरीरापासून सुद्धा झालेला विभाग आहे. त्यामुळे एखाद्या विभागामुळे निर्माण होणारा दुसरा विभाग त्याला आपण विभागजे विभाग असं म्हणतो. त्यामुळे कर्मज विभाग आणि विभागजे विभाग असे दोन प्रकार होतात. आणि त्या विभागाचे सुद्धा जसे संयोगाचे प्रकार झालेले त्याच पद्धतीने प्रकार होतात. एक कर्मज आणि उभय कर्मज. एक कर्मज म्हणजे एक ॲक्टिवली सेपरेट होतं दुसऱ्या द्रव्यापासून आणि दुसरं द्रव्य तिथेच राहतं त्यावेळेला एक कर्मज विभाग म्हणतात. आणि दोन्ही द्रव्य एकमेकांपासून वेगळी जातात त्याला उभय कर्मज असं म्हणतो. त्यामुळे हे जो विभाग जो आहे तो मात्र क्षणिक आहे कारण एका गोष्टीपासून एखाद्या गोष्टीचा विभाग झाला तर ती गोष्ट दुसरीकडे जाऊन संयुक्त होते. त्यामुळे त्याचा दुसऱ्या कोणाशी तरी संयोग होतोच. त्यामुळे संयोग हा टिकून राहतो, विभाग टिकत नाही. कायम विभाग होत राहत नाही, एकदाच विभाग होतो आणि त्यामुळे दोन द्रव्यांची उत्पत्ती होते. त्यामुळे विभाग हा कायम टिकून राहत नाही तर तो क्षणिक असतो. संयोग मात्र नेहमी एकत्र राहणारा असा असतो. त्यामुळे विभाग हा आपल्याला कुठल्या तरी प्रत्येक गोष्टीच्या कारणासाठी म्हणून सुद्धा आपण त्याचा विचार करू शकतो, पण तो संयोगावरच बऱ्यापैकी वेळेला अवलंबून असतो. काही वेळेला असं लॉजिक दिलं जातं की अभावस्वरूप नाही विभाग हा, की संयोगाचा अभाव म्हणजेच विभाग नाही, तर तो वेगळा असा स्वतंत्र असाही भाग आहे. क्रिया ही स्वतंत्रच आहे. त्यामुळे त्या गुणाशिवाय विभाग या गुणाशिवाय विभाग वेगळं होणं ही होऊ शकत नाही. तर संयोगाचा नाश करणारा जो गुण आहे तो विभाग आहे. त्यामुळे त्याला स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे संयोग नाशको गुण हा विभाग आहे. संयोगाचं नाश करणं ज्याच्यामुळे संयोग तुटतो तो विभाग आहे. संयोगाचा अभाव म्हणजे विभाग नव्हे. संयोगाचा अभाव असेल तर त्या गोष्टी वेगवेगळ्याच राहतील, एकत्र येणार नाहीत. पण ज्या एकत्र असलेल्या गोष्टींना वेगळ्या करण्यासाठी विभाग ह्या गुणाचीच आवश्यकता असते.
तर इथपर्यंत आपण आता संयोग, विभाग, संख्या, त्याच्यानंतर परत्व अपरत्व हे गुण बघितले. आता आपण इथे थांबूया आणि परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे सगळे गुण बघूया. मी आता इथे थांबतो आहे.